म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावायचा प्रकार आहे. अहो राज्यपाल म्हणून करू काय मी? माझं काम आहे गोरगरिबांचं जे आहे जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं. मी काय राज्यपाल पदाचा काही अपमान करू इच्छित नाही. तो मोठंच पद आहे बाबा. नाही तर म्हणून परत राज्यपाल पदाचा अपमान केला. मला विषयीचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण आणि संरक्षण ते मी नाही करू शकणार नाही. त्यामुळे मी हे आहे असा मोकळा तर ठीक. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना तुम्हाला राज्यपाल बनवण्यात येणार असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर छगन भुजबळांनी स्पष्टच आपली प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ म्हणाले, राज्यपाल बनवणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करू? माझं काम आहे की मी गोरगरिबांसाठी भांडणं. राज्यपाल झाल्यानंतर मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार आहे का? बोलू शकणार आहे का? असा सवाल छगन भुजबळांनी केला. पुढे ते असे म्हणाले, मी राज्यपाल पदाचा अपमान करू इच्छित नाही. ते मोठं पद आहे. नाहीतर परत मी राज्यपाल पदाचा अपमान केला असं म्हणतील. राज्यपाल पद घेतलं तर मी भटक्या विमुक्तांचे आरक्षण आणि संरक्षण मी करू शकणार नाही. त्यामुळे मी जसा मोकळा आहे तसा ठीक आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांची पुण्यात आज प्रकट मुलाखत पार पडली. जाधव इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या युवा संसद कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान बोलताना छगन भुजबळांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. तर हे होते मित्रांनो राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यपाल पद मिळेल का याबद्दल विचारले असता दिलेली प्रतिक्रिया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.